नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे ती विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची. दरम्यान महायुतीत देखील विधानसभेच्या जागा वाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याचं कारण नेमकं काय आहे पाहूया. 20-22 जागा जर सन्मानजनक असतील तर मग तो त्यांचा विषय आहे. हा आकडा तुम्ही मानूच नका. आकडा हा तुमचा जो दिलेला आहे तो आकड्याशी काहीही संबंध नाही आणि यावर आज चर्चा करणे म्हणजे आपसामध्ये वाद घालण्याचा प्रकार आहे. विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 113 विधानसभा मतदारसंघासाठी 93 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेच्या 113 जागा लढवण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान शिंदेंनी जर विधानसभेच्या 113 जागा लढवल्या तर महायुतीचं जागा वाटपाचं गणित काय असेल त्यावर एक नजर टाकूया. युतीमध्ये भाजप विधानसभेच्या 160 ते 170 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेच्या 113 जागांवर 93 निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. समजा भाजपने 160 आणि शिंदेंनी 113 जागा लढवल्या तर महायुतीमध्ये अजित पवार गटाला 15 जागा मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. हा आकडा तुम्ही मानूच नका. आकडा हा तुमचा जो दिलेला आहे तो आकड्याशी काहीही संबंध नाही. युतीमध्ये आणखी बोलणी सुरू झालेली नाही. पुढच्या आठवड्यामध्ये बोलणीला सुरुवात होईल. त्यावेळेला सगळ्यांचे आकडे हे समोर येतील आणि यावर आज चर्चा करणे म्हणजे आपसामध्ये वाद घालण्याचा प्रकार आहे. आमच्यातला कोणीही कोणत्याही जागेवर आग्रही नाही. सर्व निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. प्रमुख 3 पक्ष आम्ही आमची चाचपणी करतो आहे आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की आहे की आम्ही 3 जण एकत्रितपणे लढणार आहोत. महायुतीनंच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत आणि जागा वाटपाचा हा विषय आहे हा शेवटी दिल्लीला फायनल होईल. आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये शेवटचा निर्णय घेतील. जागा वाटपाच्या निर्णयावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे का अशा देखील चर्चा सुरू आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी दिल्लीमध्ये शहांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांनी देवगिरी बंगल्यावर अजितदादांची भेट घेतली आणि नंतर अजितदादा देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंसोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली. या बैठकीमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेवरून विरोधकांनी मात्र अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आम्ही एक समन्वय समिती नेमतो. संबंध महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा 1-2 दिवसांमध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल. महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाहीत, चढाओढी नाही. निवडून येण्याची क्षमता, सेटिंग या सर्वच गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार आहोत. 20-22 जागा जर सन्मानजनक असतील तर मग तो त्यांचा विषय आहे. पण बघू विधानसभेला काय होतं. आता त्यांना किती मिळतील याच्यापेक्षा आम्ही किती लढणार आहोत आणि आम्हाला काही झालं तर लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचंच आहे असा विचार आमचाही आहे, आमच्या नेत्यांचाही आहे आणि सामान्य नागरिकांचा सुद्धा आहे. 2019च्या विधानसभेमध्ये भाजपने 164 जागा लढवल्या होत्या तर शिवसेना 126 जागांवर लढली होती. मात्र 2024 मध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष असताना भाजप 160 ते 170 जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. तर शिंदे गट देखील 113 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर अजित पवार गटाकडून 90 जागांची मागणी करण्यात आली आहे. 2019च्या लोकसभेमध्ये भाजपनं 25 तर शिवसेनेनं 23 जागा लढवल्या होत्या. मात्र 2024 मध्ये भाजपनं 28, शिंदे गटानं 15 आणि अजित पवार गटाच्या वाट्याला फक्त 4 जागा आल्या होत्या. लोकसभा निकालामध्ये शिंदे गटानं भाजपच्या तुलनेमध्ये कमी जागा लढल्या तरी देखील शिंदेंचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा जास्त आहे. भाजपनं 28 जागा लढवल्या आणि 32.1% स्ट्राईक रेटनं 9 जागा जिंकल्या. तर शिंदे गटानं 15 जागा लढवून 46.6% या स्ट्राईक रेटनं 7 जागांवर विजय मिळवला. लोकसभेनंतर विधानसभेत देखील जागा वाटपावरून महायुतीमध्ये ओढाताण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भाजप 160 जागा लढवण्याच्या तयारीत आहे
तर शिंदेंनी 113 विधानसभेच्या जागांवर 93 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे। त्यामुळे अजितदादांच्या वाट्याला केवळ 15 जागा येणार का, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।